रात्र झाली होती. घरातले सगळे झोपण्याचा प्रयत्न करत होते. पण चंदूलाल स्वरूपचंद शहा यांच्या डोळ्याला मात्र झोप येत नव्हती. त्यांच्या डोळ्यासमोर वारंवार एकच दृश्य उभं राहत होतं. न्यायालय, पोलीस, गंभीर आरोप आणि स्वतःचं भविष्य. शहापूर तालुक्यातील किन्हवली गावात व्यापारी म्हणून ओळख असलेल्या चंदूलाल शहा यांच्यावरती बेकायदेशीर शस्त्र आणि स्फोटके बाळगल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आरोप किती गंभीर होते याची कल्पना त्यांच्या चेहऱ्यावर येत होती. एखाद्या माणसावरती चोरीचा आरोप झाला तर तो आपली बाजू मांडू शकतो. मारामारीचा आरोप झाला तर साक्षीदार शोधू शकतो. पण शस्त्र आणि स्फोटकं बाळगल्याचा आरोप हा आरोपच असा होता की ज्यामुळे माणसाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकत होतं. चंदूलाल शहा यांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता. आता काय होणार? दुसऱ्या दिवशी न्यायालयाची तारीख होती. घरातले लोक धीर देत होते. काहीतरी मार्ग निघेल. पण तो मार्ग कोणता हे कुणालाच माहीत नव्हतं. त्यांच्या खटल्यासाठी आधी प्रभाकर रेगे हे वकील काम पाहत होते. पण परिस्थिती अशी होती की हा खटला सहजासहजी सुटण्यासारखा दिसत नव्हता. कायद्याची कलमं होती, सरकारी पक्ष होता, पोलिसांची कारवाई होती आणि आरोप गंभीर होते. अशा परिस्थितीत एखादा वकील काय करणार? अनेक तास कागदपत्र चाळणार, प्रत्येक साक्षीदाराची उलट तपासणी करणार, कायद्याची अनेक कलमं न्यायालयासमोर वाचणार. कदाचित हेच अपेक्षित होतं. पण त्याच वेळी चंदूलाल शहा यांच्या आयुष्यात एक असा सल्ला आला ज्यामुळे संपूर्ण चित्र बदलणार होतं. त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटा. एवढंच. पण त्या एका वाक्यामध्ये चंदूलाल शहा यांच्या आशेचा शेवटचा किरण दडलेला होता. त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ समाजाचे नेते म्हणून प्रसिद्ध होत नव्हते. ते एक अत्यंत विद्वान कायदेपंडित म्हणून ओळखले जात होते. परदेशात उच्च शिक्षण घेतलेला हा तरुण विद्वान कायद्याच्या प्रश्नाकडे वेगळ्याच नजरेने पाहत असे. एखाद्या प्रकरणात काय दिसतंय यापेक्षा काय सिद्ध करता येतं याला ते अधिक महत्त्व देत. आणि म्हणूनच चंदूलाल शहा बाबासाहेबांना भेटण्यासाठी निघाले. त्यांच्या मनात हजारो प्रश्न होते. बाबासाहेब खटला स्वीकारतील का? त्यांना एवढ्या गंभीर आरोपाच्या प्रकरणात मदत करता येईल का? आणि सर्वात महत्त्वाचं, जर बाबासाहेबांनी हा खटला कठीण असल्याचं सांगितलं तर? पण त्यांना अजून एक गोष्ट माहीत नव्हती. ज्या माणसाला ते भेटायला चालले होते तो न्यायालयात किती वेळ बोलणार आहे याचा अंदाज त्यांनाही नव्हता. कारण पुढे जे घडणार होतं ते ऐकून आजही लोक आश्चर्यचकित होतात. बाबासाहेबांनी खटल्याची तारीख विचारली, प्रकरण समजून घेतलं आणि वकीलपत्र स्वीकारलं. आता चंदूलाल शहा यांच्या मनात कदाचित पहिल्यांदाच आशेचा किरण निर्माण झाला असेल. पण खरा क्षण अजूनही बाकी होता. तो क्षण होता ठाणे न्यायालयाचा. न्यायालयाचा तो दिवस उजाडला. चंदूलाल शहा न्यायालयामध्ये उभे होते. त्यांच्या मनात चिंता होती, कारण आरोप गंभीर होते. पण आज त्यांच्या बाजूने एक वेगळाच वकील उभा राहणार होता. न्यायालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित झाले. त्यांच्या हातात कायद्याची ताकद होती. त्यांच्या डोक्यात प्रचंड अभ्यास होता. आणि त्यांच्यासमोर होता एक असा खटला ज्यामध्ये त्यांच्या अशिलाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न होता. सरकारी पक्षाने आपली बाजू मांडली. आरोप न्यायालयासमोर होते. वातावरण गंभीर होतं. आणि मग बाबासाहेब उभे राहिले. आता सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. न्यायालयाला वाटत असेल आता बराच वेळ युक्तिवाद होईल. अनेक कायद्यांची कलमं सांगितली जातील. कागदपत्रांचे संदर्भ दिले जातील. साक्षीदारांच्या जबाबन्या होतील. पण बाबासाहेबांनी जे केलं ते अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. उपलब्ध चरित्रात्मक नोंदीनुसार त्यांनी अवघ्या 2 मिनिटात आपला युक्तिवाद मांडला. फक्त 2 मिनिटं. आणि त्या 2 मिनिटांनंतर चंदूलाल शहा यांची निर्दोष मुक्तता झाली अशी नोंद उपलब्ध संदर्भामध्ये आढळते. आता क्षणभर थांबा आणि विचार करा. 2 मिनिटं म्हणजे किती? तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना 2 मिनिटात कदाचित सुरुवातीला एक छोटासा भाग पूर्ण होणार नाही. पण त्या 2 मिनिटात एका माणसाच्या आयुष्याचा निकाल लागला होता. चंदूलाल शहा निर्दोष मुक्त झाले. याचा अर्थ बाबासाहेबांनी कोणतीही जादू केली असा नाही. त्यांच्या त्या 2 मिनिटाच्या मागे अनेक वर्षांचा अभ्यास होता. कायद्याचा सखोल अभ्यास होता. न्यायालयीन प्रक्रियेची जाण होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुद्द्याच्या मुळावरती बोट ठेवण्याची त्यांची क्षमता होती. न्यायालयात मोठ्याने बोलणारे वकील नेहमीच प्रभावी असतो असं नाही. तासनतास बोलणारा वकील नेहमीच योग्य असतो असं नाही. कधीकधी न्यायालयात फक्त एकच प्रश्न महत्त्वाचा वाटतो. सरकारने जो आरोप केला आहे तो कायद्याच्या निकषानुसार सिद्ध झाला आहे का? आणि हा प्रश्न जर आरोपीच्या बाजूने गेला तर संपूर्ण खटल्याची दिशा बदलू शकते.
बाबासाहेबांच्या वकिलीची ताकद याच ठिकाणी होती. त्यांना माहीत होतं की न्यायालयात शब्दांची संख्या महत्त्वाची नाही, तर्काची ताकद महत्त्वाची आहे. म्हणूनच 2 मिनिटाचा युक्तिवाद एवढा परिणामकारक ठरला. पण या कथेत अजून एक धक्कादायक आणि मनाला भिडणारा भाग आहे. तो म्हणजे बाबासाहेबांनी या खटल्यासाठी किती मानधन घेतलं. आजच्या काळात एखाद्या प्रसिद्ध वकिलाची फी ऐकली तर आपल्याला लाखो रुपयांची कल्पना येते. पण बाबासाहेबांनी चंदूलाल शहा यांच्याकडनं काय घेतलं? ठाणे ते दादर रेल्वे तिकिटाचे पैसे, एवढंच. होय, ठाणे ते दादर प्रवासाचा खर्च. आज हा तपशील ऐकताना कदाचित आपल्याला विश्वास बसणार नाही, पण हीच या कथेला वेगळं रूप देणारी गोष्ट आहे. एका बाजूला गंभीर गुन्ह्याचा आरोप, दुसऱ्या बाजूला न्यायालयात उभा असलेला देशातील अत्यंत विद्वान वकील. अवघ्या 2 मिनिटांचा युक्तिवाद, निर्दोष मुक्तता आणि मानधन म्हणून फक्त प्रवासाचा खर्च. या एका प्रसंगातून बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलू समोर येतात. बाबासाहेबांसाठी कायदा हा केवळ पैसा कमावण्याचा व्यवसाय नव्हता. कायदा हा अन्यायाविरुद्ध लढण्याचं एक प्रभावी शस्त्र होतं. ज्याला कायदा माहीत नाही, ज्याच्याकडे स्वतःची बाजू मांडण्याची क्षमता नाही, त्याच्यासाठी कायद्याचा जाणकार माणूस उभा राहू शकतो. ही त्यांच्या विचारांची मूलभूत दिशा होती. पण चंदूलाल शहा यांच्या खटल्याची खरी पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला बाबासाहेबांच्या वकिलीच्या प्रवासाकडे थोडं मागे वळून पाहावं लागेल. कारण ठाणे न्यायालयात उभे असलेले बाबासाहेब एका दिवसात तयार झालेले वकील नव्हते. त्यांच्या मागे शिक्षणाचा प्रचंड प्रवास होता. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील शिक्षण, लंडनमधील अभ्यास, कायद्याचे प्रशिक्षण, अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास आणि भारतीय समाजव्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव, या सगळ्यांनी त्यांच्या विचारांना धार दिली होती. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही विषयाकडे केवळ एका कोनातून पाहत नसत. कायदा असेल तर त्यामागचा समाज पाहत, समाज असेल तर त्यामागची अर्थव्यवस्था पाहत, अर्थव्यवस्था असेल तर त्यामागची राजकीय रचना पाहत आणि राजकारण असेल तर त्यामागील कायदेशीर चौकट पाहत. म्हणूनच त्यांची विचार करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी होती. चंदूलाल शहा यांच्या खटल्यातही त्यांना कदाचित संपूर्ण प्रकरणाचा गाभा फार लवकर समजला असावा. उपलब्ध माहितीनुसार आधीचे वकील प्रभाकर रेगे यांनी शहा यांना बाबासाहेबांकडे जाण्याचा सल्ला दिला होता. याचा अर्थ त्या काळात बाबासाहेबांची कायदेशीर क्षमता त्यांच्या सहकारी वकिलांनाही माहीत होती. एखादा अनुभवी वकील दुसऱ्या वकिलाकडे आपला अशील पाठवतो तेव्हा त्यामागे काहीतरी कारण असते. त्याला त्या दुसऱ्या वकिलाच्या ज्ञानावरती विश्वास असतो आणि चंदूलाल शहा यांच्या बाबतीत हा विश्वास योग्य ठरला. न्यायालयीन खटल्याचा निकाल लागल्यानंतर बाबासाहेबांनी मोठ्या मानधनाची मागणी केली नाही. फक्त ठाणे ते दादर रेल्वे प्रवासाच्या तिकिटा इतकीच रक्कम स्वीकारल्याचे नमूद केले जाते. या घटनेकडे फक्त एका उदार वकिलाची गोष्ट म्हणून पाहणंही अपुरं आहे. कारण बाबासाहेबांच्या आयुष्याचा पुढचा प्रवास पाहिला तर कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करण्याची त्यांची भूमिका अधिक स्पष्ट होते. पुढे ते भारताच्या संविधान निर्मितीमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावणार होते. भारतीय संविधानाच्या माध्यमातून समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांना त्यांनी महत्त्व दिलं. पण संविधान सभेतील त्यांची भूमिका समजून घ्यायची असेल तर त्यांच्या आधीच्या कायदेविषयक अनुभवांकडे पाहावं लागेल. न्यायालयात आरोपीची बाजू मांडताना कायद्याचा उपयोग कसा करायचा हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं होतं. कायद्याच्या भाषेत लपलेल्या अर्थाचा शोध कसा घ्यायचा हे त्यांना माहीत होतं आणि कायद्याचा उद्देश केवळ शिक्षा देणं नसून न्याय देणं आहे, ही भावना त्यांच्या विचारांमध्ये खोलवर होती. म्हणूनच चंदूलाल शहा यांचा खटला छोटा असला तरी तो बाबासाहेबांच्या पुढील महान कायदेविषयक कार्याशी एका वेगळ्या अर्थानं जोडलेला दिसतो. आता पुन्हा त्या ठाणे न्यायालयात परत या. न्यायालयात निकाल झाला आहे. चंदूलाल शहा यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाहीत आणि ते मुक्त झाले आहेत. त्यांच्या मनावरचं प्रचंड ओझं उतरलं आहे. पण ज्या व्यक्तीने त्यांची बाजू मांडली त्या बाबासाहेबांच्या मनात काय होतं? कदाचित त्यांच्या दृष्टीनं हा आणखी एक कायदेशीर खटला असेल. त्यांनी आपलं काम केलं होतं. कायदा समजून घेतला, योग्य मुद्दा मांडला, न्यायालयानं निर्णय घेतला आणि आता पुढचा प्रवास ठाण्याहून दादरकडे. इथेच या कथेतला सर्वात सुंदर तपशील समोर येतो. ज्यांनी एका माणसाला न्यायालयीन संकटातून बाहेर काढण्यासाठी आपली विद्वत्ता वापरली त्यांनी मोबदला म्हणून केवळ प्रवासाचा खर्च घेतला. म्हणजे या कथेत एक विलक्षण विरोधाभास आहे. एका बाजूला आरोपाची गंभीरता मोठी होती पण बाबासाहेबांची फी अत्यंत छोटी होती. एका बाजूला खटल्याचा परिणाम एका माणसाच्या आयुष्यावरती होणार होता पण बाबासाहेबांसाठी त्या कामाचं आर्थिक मूल्य केवळ रेल्वेच्या तिकिटा इतकं होतं.
मात्र त्यांच्या ज्ञानाचं मूल्य ते अमूल्य होतं. म्हणूनच आज ही कथा सांगताना रेल्वेच्या तिकिटाचा उल्लेख आपल्याला भावतो. कारण त्या तिकिटाच्या किमतीपेक्षा त्या कृतीमागची भावना मोठी आहे. बाबासाहेबांनी आपली विद्वत्ता केवळ प्रतिष्ठा मिळवण्यासाठी वापरली नाही. त्यांनी ज्ञानाला कृतीची जोड दिली आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या घटनांमधूनही एक मोठा संदेश मिळतो. हा संदेश आहे ज्ञान मिळवणं महत्त्वाचं आहे. पण त्या ज्ञानाचा उपयोग कशासाठी करतो हे त्याहून महत्त्वाचं आहे. आजच्या काळात आपण अनेकदा मोठ्या वकिलांची उदाहरणं ऐकतो. त्यांच्या फीची चर्चा होते, त्यांच्या यशस्वी खटल्यांची चर्चा होते. पण बाबासाहेबांच्या या घटनेत आपल्याला वकिलाचा आणखी एक अर्थ दिसतो. वकिली म्हणजे केवळ न्यायालयात बोलणं नाही. वकिली म्हणजे कायद्याचा अचूक अर्थ समजून घेणं, तथ्यांची छाननी करणं आणि त्याची बाजू आपण मांडतो त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत शक्य ते सर्व करणं. बाबासाहेबांना हे माहीत होतं. म्हणून त्यांच्या 2 मिनिटाच्या युक्तिवादाची कथा आजही जिवंत आहे. प्रत्यक्षात त्या 2 मिनिटांना अर्थ प्राप्त झाला तो त्यांच्या आयुष्यभराच्या अभ्यासामुळे. आणि म्हणूनच या घटनेकडे आपण वेगळ्या नजरेने पाहायला हवं. ही केवळ 2 मिनिटात खटला जिंकला अशी चमत्कारिक कथा नाही. ही आहे तयारी, ज्ञान आणि तर्कशक्तीची कथा. ही आहे एका अशा वकिलाची कथा ज्याला कायद्याच्या शब्दांपेक्षा त्यामागचा न्याय अधिक महत्त्वाचा वाटत होता. ही आहे एका अशा विद्वानाची कथा ज्यानं आपल्या ज्ञानाला समाजाच्या उपयोगात आणलं. आणि ही आहे अशा एका व्यक्तीची कथा ज्यानं मोठ्या मानधनापेक्षा कामाचं समाधान महत्त्वाचं मानलं. म्हणूनच चंदूलाल शहा यांचा ठाणे न्यायालयातील खटला बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक छोटासा प्रसंग असला तरी त्यातून त्यांचं विराट व्यक्तिमत्व दिसतं. त्या दिवशी न्यायालयात फक्त एका आरोपीचा खटला सुरू नव्हता. त्या दिवशी एका तरुण कायदेपंडिताची बुद्धिमत्ता न्यायालयासमोर उभी होती आणि त्या बुद्धिमत्तेने अवघ्या 2 मिनिटात आपला प्रभाव दाखवला. चंदूलाल शहा मुक्त झाले. बाबासाहेब परत निघाले आणि त्यांच्या हातात मानधन म्हणून होती ठाणे ते दादर रेल्वेची तिकिटाची रक्कम. पण इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं तर त्या दिवशी बाबासाहेबांनी मिळवलेली खरी कमाई कोणत्याही पैशात मोजता येणार नव्हती. कारण त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं होतं, कायदा ज्याच्या हातात आहे त्याच्याकडे केवळ सत्ता नसते, त्याच्याकडे न्यायासाठी लढण्याची ताकद असते. आणि ज्ञान जेव्हा तर्काशी जोडलं जातं तेव्हा 2